विशेषच्या या भागामध्ये आपण आता वळणार आहोत सुनेत्रा पवार यांच्या एका पत्राच्या दाव्याकडे, त्याच अनुषंगाने झालेल्या चर्चेकडे। शरद पवारांच्या गटाचे नेता आमदार रोहित पवार यांच्याकडून एक दावा करण्यात आला आहे। ते असं म्हणतायत की सुनेत्रा पवार यांनी म्हणे एक पत्र आयोगाला लिहिलंय। उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवून राज्याच्या राजकारणातल्या एका नव्या चर्चेला वाचा फोडली आहे असा दावा केला गेलाय। मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी आयोगाला विनंती केली आहे की म्हणे 28 जानेवारी 2026 ही तारीख लक्षात घ्या, कारण हीच तारीख आहे ज्या दिवशी अजित पवार यांचं बारामतीच्या विमानतळाजवळ अपघाती निधन झालं। त्या धावपट्टीच्या जवळ कोसळलेल्या विमानात अजित पवारांचा अंत झाला। तर त्या तारखेच्या नंतर पक्षाच्या नावाने झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध धरू नये असा त्या पत्राचा आशय आहे, जे पत्र सुनेत्रा पवारांनी लिहिलंय। अजित पवार यांचा विमान अपघात त्याच दिवशी झाला होता, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर पक्षाच्या वतीने झालेल्या निर्णयांवर आणि कागदपत्रांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलीनीकरण होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्या प्रत्यक्षात आलेल्या नाहीत आणि म्हणून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर शरसंधान केलंय। सुनेत्रा पवारांच्या ऐवजी पक्ष आपल्याच ताब्यात असला पाहिजे असा प्रयत्न तटकरे आणि प्रफुल्ल पटेल करतायत, हा दावा रोहित पवार करताना आज ठळकपणे दिसलं। विधिमंडळातल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रोहित पवारांनी नेमके कुठले आरोप केले ते पहा। हेच तर मी तुम्हाला सांगतोय, 28 तारखेला अपघात होणं, 28च्या आधी ब्लॅक मॅजिकची पूजा होणं, तंत्रमंत्राच्या पूजा त्या ठिकाणी घराबाहेर होणं, 28 तारखेला ऍक्सिडेंट होणं, 2 दिवसातच पियुष गोयल साहेब तिथं बोलून जातात की आता राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी झालेले आहेत। म्हणजे कुठं ना कुठंतरी हे आधीच सेटिंग झालं होतं का, आधीच बैठक झाली होती का, आधीच चर्चा झाली होती का, आणि मग तिथं येऊन डोळ्यात पाणी जे आणलं गेलं ते खोटं होतं का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता, कारण का अजितदादा हयात असताना जे फालतू खर्च होते, नरेश अरोरावरचा खर्च असेल, इतरही काही खर्च असतील, काही गोष्टी पार्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने होत होत्या, काही लोकांचं कर्तृत्व नसताना सुद्धा त्यांना मोठी मोठी पदं पक्षामध्ये दिली होती आणि मग दादा कार्यकर्त्यांचं आमदारांचं ऐकत होते, पण ह्या लोकांचं ऐकत नसल्यामुळे मग ह्या लोकांनाच कुठेतरी असं पाहिजे होतं का की अख्खी पार्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी यावी। जय पवारांची प्रेस कॉन्फरन्स होऊ नये अशी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या काही नेत्यांची इच्छा आहे। प्रश्न एवढाच आहे की दबावाच्या खाली जय पवार हे दबतील का अजितदादा जसे होते की लढायला तयार तसे ते लढतील, एवढाच मात्र फरक आहे, तो जय पवारांच्या माध्यमातूनच आपल्याला कळेल। रोहित पवार यांचे हे आरोप तटकरेंनी स्वीकारलेले नाहीत। रोहित पवारांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी तटकरेंनी एक धावत पळत का होईना पण संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न येऊ लागल्यानंतर तटकरे पत्रकार परिषदेला अर्धवट सोडून निघून गेले। पण त्याआधी ते काय बोलले ते उत्तर आहे आजच्या रोहित पवारांच्या आरोपांबद्दलचं। वहिनी अध्यक्ष झाल्यापासून आमच्या पक्षामध्ये रोखण्याचा डोंबकावळी प्रयत्न अलीकडच्या कालावधीमध्ये करायला लागलेले दिसत आहे। आपल्या पक्षात स्वतः काय चाललंय ते त्यांनी त्या ठिकाणी पाहावं। दादांच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर दादांनी पक्ष तोडला, दादांनी चिन्ह सोडलं, अशी घाणेरड्या पद्धतीची वक्तव्य करणारे महाभाग आता आमच्या पक्षामध्ये डोकवण्याचा नाहक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत। माझ्या हातात सगळे सूत्र आहेत, सगळे कागदपत्र माझ्या हातात आहे आणि माझ्या संविधानालय म्हणजे त्या पक्षाच्या संविधानालय मला सर्व अधिकार दिलेत। हे ज्या नेत्यांना मिरवायचे म्हणजे त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे असतील, यांचा जो गेम होता की सगळे कंट्रोल हातात घ्यायचे, स्वतः हिरो बनायचं आणि दिल्लीवाल्यांची ईडीची कारवाई नाही तर इतर कारवाई
ह्यात स्वतःवर येणार नाही, ना तर स्वतः आपण त्यातून मोकळं व्हावं, ह्या जो त्यांचा गेम होता तो कुठेतरी फिसकटलेला आहे. सध्याच्या स्थितीला या सगळ्या गदारोळामुळे राष्ट्रवादीच्या बद्दलचे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात, ते आता आपण पाहणार आहोत. निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांनी जर खरंच पत्र लिहिलं असेल तर ते लिहिलं पाहिजे असं सुनेत्रा पवारांना का वाटलं असेल? सुनेत्रा पवार कायद्यानं पक्षाच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या आहेत, मग हे पत्र लिहिलं गेलं असेल का? अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष कुणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न खरंच केला आहे का? अजित पवारांच्या निधनाच्या नंतर विशिष्ट नेत्यानं किंवा एकापेक्षा अधिक नेत्यांनी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार का केला असेल, हा प्रश्न सुद्धा आहे. सुनेत्रा पवारांना पक्षातील काही नेत्यांवर संशय आहे का, हा प्रश्नही आपसूक उपस्थित राहतो. रोहित पवार वारंवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांच्याच विरोधात का बोलत असतात? या संदर्भामध्ये राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांच्याशी आम्ही संवाद साधला. याचे खरं दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ असा आहे की सुनेत्रा पवार यांनी पक्षावरती चांगली पकड घेतलेली आहे. माझ्याशिवाय, माझ्या सहमतीशिवाय किंवा मला माहिती असल्याशिवाय पक्षाचा कुठलाही निर्णय जर गेल्या 2 महिन्यात झाला असेल तर तो निश्चितपणे गैरलागू आहे. तो गृहीत धरला जाऊ नये. आयोगाकडं जो काही पत्रव्यवहार झाला असेल तर तो गृहीत धरू नये. याचा अर्थ असा आहे की पक्षाची सर्व मी आहे. मी जो अंतिम निर्णय देईल तोच पक्षात अंतिम निर्णय असेल. आणखी एक महत्त्वाचं याचा दुसरा अर्थ असा आहे की पक्षामध्ये आता जे कोणी नेते आहेत, प्रामुख्यानं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं घेतली जातात, तर त्यांच्यावरती सुद्धा सुनेत्रा पवार यांचा पूर्ण विश्वास नाही, हे या आजच्या त्यांच्या पत्रावरून आयोगाला पाठवलेलं एक स्पष्ट होत आहे. या पुढच्या काळामध्ये सुनेत्रा पवार ठरवतील, जो त्या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम असेल आणि या पुढच्या काळामध्ये सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालीच पक्षाची वाटचाल होईल. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारखे जे कोणी नेते आहेत ज्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली जाते, तर त्या शंकेला कुठंतरी एक वाव आहे असं आपल्याला या पत्रामुळे म्हणता येईल. दरम्यान अजित पवारांच्या निधनाच्या बद्दल विधिमंडळामध्ये चर्चा व्हायला हवी म्हणून गेले काही दिवस सातत्यानं मागणी लावून धरण्यात आली होती. अखेरीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या बद्दल सभागृहामध्ये वक्तव्य केले. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्यात अतिरिक्त इंधन साठा होता, अशा प्रकारचा दावा रोहित पवार करत होते. मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावलाय. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्याच एका नेत्याकडून विमानामध्ये स्फोटकं पेरली गेली होती, हा दावा सुद्धा करण्यात आला, तोही मुख्यमंत्र्यांनी फेटाळलाय. विरोधकांचे आरोप साफ चुकीचे आहेत असं ठामपणे फडणवीस म्हणाले आहेत. गुन्हा दाखल का करून घेत नाही असा प्रश्न रोहित पवार वारंवार विचारतायत. त्याचं उत्तरही गृहमंत्री या नात्यानं फडणवीसांनी दिलंय. अपघात झाल्यावर अपघाती मृत्यूचा अहवाल तयार होतो आणि त्याचं रूपांतर गुन्ह्यामध्ये होतं, अशी प्रक्रिया त्यांनी रोहित पवारांना समजावून दिलेली आहे. मात्र हे सगळं करत असताना फडणवीसांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली. ते म्हणाले, रोहित पवारांच्या मागण्या चुकीच्या आहेत असं अजिबात म्हणणार नाही, कारण काका गमावल्याचं दुःख रोहित पवार यांना होणं हे स्वाभाविक आहे आणि अशा अचानक निधनामुळे रोहित पवारांचा संतापी स्वभाव हा सुद्धा स्वाभाविक आहे. पण या सगळ्या याच्यात दोषी कोणाला ठरवायचं असेल तर ते चौकशी अंतीच ठरेल. मुख्यमंत्री असंही म्हणाले की आपल्या सगळ्या मागण्या म्हणजेच रोहित पवारांच्या मागण्या लक्षात घेता त्याची भूमिका म्हणजे त्यांची भूमिका या प्रकरणामध्ये पाठिंब्याचीच आहे. विमानामध्ये स्फोटक पदार्थांचा अंश
नसल्याबाबत राखेच्या तपासणीमध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजितदादा यांच्याशी संबंधित पीए, सुरक्षा अधिकारी, बंदोबस्त अधिकारी, VSR कंपनीचे संचालक VK सिंग व रोहित सिंग यांच्याकडे चौकशी करण्यात आली. सदर विमानातून इंधनाचे वेगळे कॅन वाहून नेल्याबाबत कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही.